नमस्कार, मी मेघा देवकुळे। झटपट संवादमध्ये आपले स्वागत। या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा। मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी कार्ला गडावरील एकविरा देवीचे दर्शन घेतले। राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ यांनी एकविरा देवीचे दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली। बेकायदेशीररित्या विक्रीसाठी आणलेला विदेशी दारूसाठा कळंबोली पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली होती, पण अजित पवार आपल्या पुत्राच्या उमेदवारीवर अडून बसल्याने मोठ्या पवारांचा नाईलाज झाला आणि त्यांना माघार घ्यावी लागली। निवडणूक लढवण्याचा निर्णय बदलल्याने पवारांबाबत राष्ट्रीय पातळीवर चुकीचा संदेश गेला आहे। वर्धा जिल्ह्यातील तळेगाव जवळील भारसवाडा परिसरात पोलिसांनी धाड टाकून दारूचे साहित्य आणि मोहा सडवा नष्ट केला। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे। रविवारी निवडणुकीची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने वर्षाबेन पटेल यांच्या नावाची मतदारसंघात चर्चा असून त्यांच्या नावाची पक्षाकडून घोषणा होणे बाकी आहे। शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याने जालन्याचा तिढा अखेर सुटला आहे। रावसाहेब दानवे यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे। परभणी तालुक्यात स्त्री जातीचा अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे। रखरखत्या उन्हात उघड्या अंगाने अर्भकाला रस्त्यावर टाकले होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। झटपट संवादमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर झटपट संवादमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा। 1 कोटी दर्शक संख्या आणि 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा अल्पावधीतच यूट्यूबवर गाठल्यानंतर संवाद मराठी कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील आडगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 3 ग्रामस्थ जखमी झाले आहेत। 4-5 महिन्यापासून शिवारात बिबट्याकडून शेळी, बैल अशा प्राण्यांवर हल्ला केला जात होता। शरद पवार हे सर्वोच्च नेते आहेत। 1984 मध्ये शरद पवार 2 नंबरच्या मताधिक्याने निवडून आले होते। शरद पवार पहिल्यांदा निवडून आले तेव्हा मुख्यमंत्री प्रायमरी स्कूलमध्ये असतील असा टोला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून धारूर जानेगाव या रस्त्याचे काम सुरू आहे, मात्र हे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने शेतकऱ्यांनी एकत्र येत काम बंद पाडले। बाळापूर शहरातील स्टेट बँक रोड भागात असलेल्या नौकार ज्वेलर्समधून 25,000 रुपये किमतीचे दागिने सोनाराची नजर चुकून लंपास करणाऱ्या एका अट्टल महिला चोरटीला बाळापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन 25,000 रुपये किमतीचे 25 बेसर जप्त करून 1 तासात चोरी उघडकीस आणली। लोकसभेचे मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महड येथील वरदविनायकाचे दर्शन घेऊन रायगड जिल्ह्यातील प्रचाराचा शुभारंभ केला। अजिंठा घाटात वळणावर ट्रक आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याने 3 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।